या चैतन्य परिवाराशी गेल्या एक 8-9 महिन्यापासून मी सोडला गेलेलो आहे. माझं ज्योतिष विशारद आणि त्यानंतर वास्तुविशारद असे दोन्हीही ऑनलाईन वर्ग या ठिकाणी झाले. सरांनी सूचना केली आहे की माझ्या संदर्भात काय बोलायचं नाही, तर त्यांच्या संदर्भात बघून काय बोलता येत नाही. पण म्हणजे बराच विषय पौरोहित्य, ग्रामीण भाग आणि आम्ही मला वाटतं एक 5-6 जण आहे. मी जॉब करत असेल तरी पौरोहित्य करतो, कारण मूळ माझं कुटुंबाचं पौरोहित्य काम होतं म्हणून. पण जरी शिकलो नसलो आम्ही सर, तरीसुद्धा हे ज्योतिष शिकायचा एक दृष्टिकोनच त्याच्यावर असा होता की आमचं हे सगळ्यांचं नवीन पिढीचं एक दृष्टिकोन असा आहे की पौरोहित्य करताना कमीत कमी ज्योतिषशास्त्राची माहिती आपल्याला चांगली असावी. आणि तसा एक विचार करूनच बरेच कोल्हापूरपासूनचे बरेच म्हणजे महाराष्ट्रातले नवीन पिढीतले बऱ्यापैकी जास्तीत जास्त ज्योतिषशास्त्रातले प्रशिक्षण घेणारे लोक आपल्याकडे आहेत. मी हे बऱ्याच ठिकाणी ऑनलाईन बाकी सगळ्या गोष्टी बघतो, पण एक निरीक्षण माझं त्याच्यातलं आहे की जी तरुण पिढी आहे ती सगळी आपल्याशी जोडली गेलेली आहे. म्हणजे त्याच्यामधला आपलं शिकवण्याची पद्धत अतिशय उत्तम आहे, त्याबद्दल काय म्हणजे बोलायचं नाहीच आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी त्या पौरोहित्यांना पण फार गरजेच्या आहेत. भविष्य काळामध्ये आपण जसं रागावला मागायची सांगितलं की त्या सूचना पण ह्या आपल्यासारख्या पिढीकडनं गरजेच्या आहेत की काय वेशभूषा असावी, कसे संस्कार असावे, कसं वागणं असावं. त्याच्यासोबतच या नवीन मुलांना आपल्यासारखे क्लास, आपल्यासारखे ऑनलाईन मार्गदर्शन, कार्यशाळा हे फार आवश्यकता आहे. कारण आपण जो विचार मगाशी हिंदुत्वाचा बाकी सगळ्या गोष्टीचा विचार केला तर ते पुढं जर न्यायचं झालं तर ही पिढी, पुढच्या येणारी पिढी आहे, त्यांना ज्योतिषशास्त्र अतिशय महत्त्वाचं गरजेचंच आहे. पौरोहित्यामध्ये आता नवीन ठिकाणी वेदपाठशाळा होत आहेत, बाकीचे ऑनलाईन वर्ग होत आहेत. त्याच्यामध्ये ते गोष्टी शिकता येतील, पण अतिशय परिपूर्ण असं ज्ञान कार्यशाळेच्या माध्यमातून असेल आणि ऑनलाईन वर्गाच्या माध्यमातून तुम्ही संपूर्ण महाराष्ट्राला या ठिकाणी उपलब्ध करून दिले. त्याबद्दल एक नवीन विद्यार्थी म्हणून शतशः मी आपला ऋणी राहील. पण अशाच प्रकारची कार्यशाळा म्हणजे पूर्वीच एक आमचं ग्रामीण भागात आम्ही सुहास जोशी असतील, पंढरपूरचे लोक आहेत, एक ग्रामीण भाग येतोय आमचा. आम्ही पौरोहित्य जे करतो ना, पण असे रुरल एरिया आहे आमच्याकडे. अजूनही दळणवळणाची साधनाची कमतरता, अशा परिस्थितीत आम्ही काम करतो. त्यामध्ये काम करत असताना काय आवश्यक आहे, सरांनी मला सांगितलं की शहराचा ठिकाणचा भाग आणि ग्रामीण भागामध्ये जर पौरोहित्य करतोय माणूस, त्याच्यावरती एक श्रद्धा फार असते त्या लोकांची, आणि त्याला पत्रिकेचं कमीत कमी बेसिक ज्ञान आवश्यकता फार आहे. आणि ते खरोखर म्हणजे मी मुद्दाम आपलं कौतुक असं नाही, तर पूर्वी बाकीच्या सगळ्या गोष्टीचा आम्ही अभ्यास केला, पण पत्रिका मांडण्यापासून ज्योतिष विशारदमध्ये जे आपण ज्ञान दिले आणि अगदी ओरडून सांगितलं. अगदी काही वेळेला आम्ही सुप्रिया मॅडमला भिवून फोन करत होतो, हे कसं आहे सांगा, विचारू का नको, अशी परिस्थिती. पण हे गरजेचंच आहे, म्हणजे त्या अधिकार तुमचा आहेच, पण ती गरज पण तेवढीच आहे. त्यामुळं भविष्य काळामध्ये असे वर्ग वारंवार व्हावेत. आणि वास्तुशास्त्राबाबत बोलायचं झालं तर वास्तुविशारदची म्हणजे ऑनलाईन अभ्यास वर्ग आपण केला, पण बऱ्याच ठिकाणी बऱ्याच ग्रामीण भागामध्ये असा एक पगडा निर्माण झाला आहे की सरांनी पण मग मोडतोड करून खर्च करणं हे आता सामान्य माणसाला परवडण्यासारखं नाही. त्याच्यामध्ये काय वेगळं करता येईल, तर ते पिरॅमिड सारख्या गोष्टी वापरून त्याच्यामध्ये दोष कमी कसे करता येईल आणि ते वास्तू त्या कुटुंबाला सुख समाधान देणारी कशी राहील, यासाठी कमीत कमी खर्चामध्ये या पिरॅमिडच्या कार्यशाळेचा उपयोग आपल्याला सर्वांना निश्चितपणानं होईल. आम्ही पुन्हा अशाच नवीन अभ्यास वर्गाच्या निमित्तानं आम्हाला सर्वांना आपण बोलून भविष्य काळामध्ये देखील अशाच प्रकारचं मार्गदर्शन करायला अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि चैतन्य परिवाराबरोबर जेवढं मला माझ्याकडं येणार नाही तोपर्यंत मी शिकायचा प्रयत्न करेन. याबाबतच्या धन्यवाद.